मुंबईचे एकदम सगळे गणपती बघणार आहेत. लालबागचं माहीत नाही, लालबागचं बघणार आहे, चिंचपोकळी. आणि आता आम्ही ज्या लाईनमध्ये आहेत ना ती खेतवाडीची आहे. आणि मी पहिल्यांदाच असे मुंबईच्या गणपतीला आलो. पुढे जाऊया. आम्ही एक गणपती बघितला, आता आम्ही ग्रँड आहे. ग्रँड मार्केटचा गणपती आहे ना बघितला, खूप मोठा आहे. 17 फुटाचा असेल, खूप मोठा. लक्षात एवढा मोठा तो असेल. आणि ना व्हिडिओच्या पुढे जायच्या आधी ना लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. बघूया पुढे गणपती केवढे मोठे मोठे दिसतात. स्वतःला आम्ही खेतवाडी गणेश गल्ली 12 नंबरवर आलो आहे. आणि आजूबाजूचा आवाज आहे ना ती जरा हे करा, कारण की इथं खूप गर्दी आहे. गर्दी बघा तुम्ही. आम्ही खेतवाडीचे ना 4-5 गणपती बघितले, 4-5 7-8 बघितले. आणि आणखी बघितले नाही कारण खूप टाईम झालेलं. नंतर खाऊन पिऊन सकाळपासून आम्ही होतो. आणि खाऊन पिऊन आम्ही डायरेक्ट चिंचपोकळीला आलो. आणि पहिल्यांदा आलो तर खूप एक्साइटमेंट होते. बघा गर्दी बघा किती. आणि आपल्यासमोर ना काल्या चौकीचा महागणपती पण आहे. त्याच्यावरती जे शंभू बनलेत ना ते बघा. हा मी हे काकाला बोलतोय तिला की ना जरा पाचचा आवाज आहे ना तो जरा इग्नोर करा, कारण की खूप जोरात खूप गर्दी आहे. आम्हाला लघु दिसले तेव्हा. पहिल्यांदा आम्ही एकदम मेन पॉईंटला आलो आहे. आम्हाला सकाळ म्हणजे 1-2-3 तास तर लागलाच आम्हाला इथे यायला. आणि बघा संध्याकाळ झालं, मस्त लाईटिंग. आणि ते आणि इथे 2 ऑप्शन आहेत, एक आहे मुख्य दर्शन आणि चरण स्पर्शन. तर आम्ही चरण स्पर्शन करणार आहे. चरण स्पर्शन कंपनीचा राजा बघा. तिकडे ना आतमध्ये